रामकृष्ण हरी बंधू आणि भगिनीनो, मी ॲडव्होकेट बंडू काशीद. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजित दादा, महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीला तुमच्या 1,500 रुपयाची गरज नाही. लाडक्या बहिणीला गरज आहे सुखी संसाराची, आणि सुखी संसार करण्यासाठी महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीला गरज आहे महाराष्ट्रामध्ये दारूबंदीची, महाराष्ट्रामध्ये जुगारबंदीची. मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, तुम्ही दारूबंदी आणि जुगारबंदी करणार आहात का? तर तुम्ही दारूबंदी आणि जुगारबंदी करणार नाही, कारण तुम्हाला तुमचे बगलबच्चे जगवायचे आहेत. मुख्यमंत्री साहेब, या महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची गरज आहे, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची गरज आहे. तुम्ही आरक्षण देणार आहात का? कारण तुम्ही आरक्षण देणार नाही, कारण तुम्हाला जाती जातीमध्ये भांडणं लावून स्वतःची खुर्ची शाबूत ठेवायची आहे. महाराष्ट्रातील बांधवांनो, मराठा समाजातील बांधवांनो, धनगर समाजातील बांधवांनो, तुम्हाला आरक्षण तर दिलं जाईलच, परंतु महाराष्ट्रातील आमच्या बहिणींचा संसार, लाडक्या बहिणींचा संसार सुखाचा करायचा असेल तर या महाराष्ट्रामध्ये दारूबंदी सुद्धा केली जाईल आणि जुगारबंदी सुद्धा केली जाईल, ती फक्त मनोज जरांगे दादाच्या नेतृत्वाखाली. बांधवांनो, मी सांगोला तालुका मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. माझा सांगोला तालुका दारूमुक्त करणार आहे, जुगारमुक्त करणार आहे. बांधवांनो, मनोज जरांगे दादाचे हात बळकट करण्यासाठी एक मराठा कोटी मराठा, एक धनगर कोटी धनगर, असं बोलून मी आपणा सर्वांना विनंती करतोय, आपण मनोज जरांगे दादाच्या पाठीशी उभं राहावं. धन्यवाद.